दोन्ही टीम ज्या आहेत ना समीर भाऊ अगदी समान स्थितीमध्ये आहे. एक टीम जिंकली त्यानंतर हारली, एक टीम हारली त्यानंतर जिंकली. दोघांनी एक सामना हारला, एक सामना जिंकला. त्यामुळे बरोबर आहे त्या ठिकाणी आणि दोघांनी आता बऱ्यापैकी अंदाज आलाय. मैदानाच्या आतमध्ये आजचा शतकवीर आणि इन फॉर्म बॅटर निखिल जाधव पाहायला मिळत आहेत. तर मागील मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच घेतलीये पुरंदर तालुक्यातील उंडरी गावचा खेळाडू पुण्याचा. गोलंदाजीसाठी धनंजय भिंताडे तर स्ट्राईकवर गिरगावचा वंडर बॉय गिरगाव मुंबई निखिल जाधव यांना आपण या ठिकाणी पाहतोय. एक महत्वाचा सामना आपल्या भेटीला येताना पाहायला मिळेल. या 2 डाव खूप महत्वाचे असणार आहे. जवळपास 5 वाजलेले आहेत. या महत्वपूर्ण मॅचला या ठिकाणी सुरुवात होताना पाहायला मिळते. सगळ्यांचं लक्ष या मॅचवर असणार आहे की आज क्वालिफाय होणारी दुसरी टीम कोणती असणार आहे. मान्सून सुपर सिरीज पहिला बॉल पहिल्याच बॉलवर सिक्सर. काय फटका खेळला आणि काय अंदाज बघायला मिळाला या ठिकाणी बॅटर निखिल जाधवचा. असाच डाव खरं तर त्यानं पहिल्या मॅच मध्ये खेळत असताना सोडला होता, जिथे नॉट आउट तो राहिला होता आणि तिथून पुढे आता सुरुवात करतोय पुन्हा एकदा या ठिकाणी पुणे संघाच्या विरुद्ध भिंताडेच्या विरुद्ध पहिला आक्रमण षटकार. भिंताडे देखील गुणवान गोलंदाज आहेत. व्हेरिएशन त्यांच्याकडे चांगलं आहे. निखिल चांगले खेळत आहेत परंतु अनवाणी खेळत आहेत. ही सगळ्यात महत्वाची बाब आहे. पायात काहीच त्यांनी परिधान केलेलं नाहीये. गेल्याच रविवारी आम्ही चिखलामध्ये पाय रोवून देखील त्यांना खेळताना पाहिलं होतं. यावेळेला स्ट्रोक खेळाय खरा टायमिंग नाही झालाय. धाव घेण्याचा प्रयत्न केलाय. मिड विकेटच्या दिशेने फिल्डर येत आहेत. 1 रन मिळेल. सिंगल स्ट्राईक रोटेट करत असताना धावफलक आता पुढे सरकले. 7 या आकड्यावरती संघाची धावसंख्या तुम्ही पाहताय. सिंगलला देखील तेवढंच महत्व द्यावं लागेल कारण मागचा सामना आपण बघितला. खरं तर सुरुवातीला असं वाटत होतं की थोडंसं लो स्कोर आहे, परंतु शेवटच्या 3 बॉलवर राहुल जोगाडेच्या विरुद्ध ज्या 11 धावा आल्या ना, तिथून कुठेतरी एक लढण्याची वृत्ती आली आणि तो पॉझिटिव्ह ऍटिट्यूड, तो पॉझिटिव्ह माइंडसेटनं पुणे संघानं तिथे बाजी मारली. हो, त्यातील एक ऋषी जोरे यांचा चौकार देखील होता. यावेळेला उसळी थोडीशी जास्त होती, गती मात्र त्या ठिकाणी पाहायला मिळाली आणि इकडे पंच व्हाईट बॉल जास्त उसळी घेताना पाहायला मिळतोय. हा चेंडू व्हाईट बॉल आलाय. एक्स्ट्रा रन त्या ठिकाणी मिळेल. अतिरिक्त उसळी घेणारा बॉल होता बघा. आपण पाहिला बॉल थोडासा बाहेरच्या दिशेने निघेल या अनुषंगानं बॅटर रेडी होता, परंतु बॉल सरळ स्ट्रेट विकेट किपरच्या हातामध्ये निघून गेला होता. पुन्हा एकदा धनंजय एजाज यांच्यासाठी. हो, यावेळेला एजाज टप्पा पडल्यानंतर थोडेसे फिरले आणि एजाजही फिरले आणि बॉलही फिरला. तिसऱ्या पंचांची मागणी या ठिकाणी करण्यात आली बॅटर कडून या बॉलच्या उसळीबाबत. सर त्या ठिकाणी टीव्ही अंपायर चेक करतील, परंतु या बॉल विषयी चंदू सर आपण पाहतोय की ऑफ ब्रेक होता, परंतु जो डाव्या हाताच्या बॅटरसाठी आपण लेग ब्रेक म्हणूया, ज्या पद्धतीने बॉल बाहेरच्या दिशेने निघाला आणि उसळी घेत असताना टर्न टर्नच्या सोबतीला जर बाउन्स असा एखाद्या गोलंदाजाला मिळत असेल तर त्याच्या विरुद्ध मोठे फटके खेळणं भरपूर कठीण असतं. हो, भरपूर कठीण असतात त्या गोष्टी, परंतु इकडे पाहायचंय पंचांच्या निर्णयाची आपण आवर्जून वाट पाहतोय. पहिला डाव आहे. दोन्ही टीम जर पाहिलं तर तेवढ्याच बलाढ्य आहे. सचिन शेठ लालदास तापकीर क्रिकेटप्रेमी व्यक्तिमत्व आहे. अकॅडमी सुद्धा त्यांनी पुण्याच्या चरोलीमध्ये नवोदित खेळाडूंना घडवावं यासाठी स्थापन केली आहे. दुसऱ्या बाजूला अमरदादा परोळे तर नेहमीच क्रिकेटपटूंच्या पाठीमागे अगदी खंबीरपणे उभं राहणार व्यक्तिमत्व. नो बॉल या ठिकाणी दिला गेलेला आहे. 1 बाउन्स अगोदरच दिला गेला होता आणि त्यामुळे या उसळीच्या निमित्ताने मात्र हा दुसऱ्यांदा उसळी पाहायला मिळाली आणि धावफलक जर पाहिला हो जास्त उंचावून गेलाय. सक्सेसफुल रिव्ह्यू आपण या ठिकाणी पाहतोय. गुड रिव्ह्यू फ्रॉम एचार्ज. एक्स्ट्रा धाव त्या ठिकाणी मिळाले.
आणि स्कोर एका धावेने आता पुढे गेलेला आहे. धावफलकावरती 9 धावा. सुरुवात चांगली आहे. पहिल्याच बॉलवर षटकार आला आणि तिथून पाव टाकण्याचा प्रयत्न केलाय गोलंदाज धनंजय भिंताडेवर. ओ आणखीन एक मात्र या ठिकाणी चांगला येताना पाहिला मिळाला. फक्त बॉलला ढकलण्याचा प्रयत्न या ठिकाणी होते, परंतु तिकडे डॉट बॉल येताना पाहिला मिळाला आणि धावसंख्येला जर पाहिलं तर 9 वर स्थिरावले गेलेलं आहे. धावसंख्या आपण या ठिकाणी पाहतोय 9 वर आहे. पहिलं षटक मार्ग असताना पाहिलं मिळत आहे. 7 षटकांच्या या लढती भाव खाऊन गेल्या, म्हणजे 7 ओव्हरच्या मॅच मध्ये देखील मजा येऊ शकते. आणि आज प्रत्येकी सामना आपल्याला शेवटपर्यंत जाताना जरूर दिसलाय. या वेळेला स्ट्रोक खेळलाय, एक्स्ट्रा कव्हर, एक्स्ट्रा सुद्धा एजाज कुरेशी यांची सिक्सर. फ्लॅट सिक्सर पा मिळाला ऑन द राईट्स विथ द बाउन्स. हा फटका एक्झिक्यूट करण्यात आला. थोडासा बॅकफुटला गेला आणि परफेक्टली मिडल ऑफ द बॅट. ग्रेट शॉट. एजाज कुरेशीच्या बॅटमधून अफलातून हा षटकार आपण पाहतोय. मॅचच्या दिशेने या ठिकाणी आपण पाहू शकता षटकार खेळला गेलेला आहे. ज्या वेळेला पुन्हा स्ट्रोक खेळलाय, खाली क्षेत्रच निवडलं गेलंय आणि हाही बॉल जातोय सीमारेषा पार चौकात. सातत्याने लेन बॉल येत होते, त्याच्यावरती थोडीशी समस्या जरूर आली एजाज कुरेशीला, परंतु यावेळेला हा बॉलीवर पुढे टाकले, ओव्हर पिच बॉल मिळाले, त्याच्यावर परफेक्टली या ठिकाणी टायमिंग पाहायला मिळालं. बॅट एजाजच्या वतीनं आणि आणखी एक बॉलला त्यानं पाठवलं बाउंड्रीच्या बाहेर. पहिल्या षटकाचा केस समाप्त होतो आणि एंड ऑफ द फर्स्ट. over 19 without loss. 19वा चांगली सुरुवात. बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला या ठिकाणी टॉस जिंकून ओंकार देसाईनं आणि
जरूर योग्य ती सुरुवात. तर त्याच्या फलंदाजांनी त्याच्या टीमला मिळून दिली आहे. परंतु दुसऱ्या बाजूला श्रीतेज 11ने सुद्धा खूप चांगली कामगिरी केली आहे. ज्या पद्धतीने पहिल्या मॅच मध्ये मोठा पराभव झाला त्यातून ते सावरले आणि बलाढ्य अशा संघाला पराभूत केलंय हेही विसरून चालणार. नाहीये, कारण थॉमस डायस, अजित मोहिते यांचा संघ मात्र एक ताकदवर संघ म्हणून ओळखला जातो आणि त्यांनाही पराभूत करण्याचा काम या ठिकाणी श्रीतेजने केलंय. नव्या मॅचच्या दिशेने निखिल जाधव आजच्या दिवसाचा मानकरी, कारण असे विक्रम सारखे सारखे होत नाही. बऱ्याच वर्षात मात्र या घडामोडी घडल्या नाही, ज्या गेल्या वर्षी मान्सून ब्लास्टला घडली आणि आता रबर बॉल क्रिकेटमध्ये जर पाहिलं तर आता आज घडलेली आहे. निखिल जाधव यांच्या नावावर आणखीन एका मुंबईकराच्या नावावर तो विक्रम लगावला जातोय. म्हणून साठी बोलला अतिरिक्त उसळी, जास्त उसळी घेतली आहे. व्हाईट बॉल. इथे गोलंदाज असं वाटतंय की अगोदरच डोक्यामध्ये हा विचार घेऊन आला होता की मला अकूट टप्प्याचे बॉल टाकायचे, जास्त ताकदीचा वापर या बॉल मध्ये जरूर साठेनं केला. एक्स्ट्रा धाव तिथे मिळाली आहे. पुन्हा एकदा साठी निखिल यांच्यासाठी यावेळेला फटका फसलाय. बॉल हवेत आहे. भाग्यशाली राहिले तिकडे फिल्डर न एक धाव मात्र तिकडे घेतली गेली आहे. या मॅच मध्ये एजाज कुरेशीची बॅट बोलते, यांची बॅट बोलते आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर निखिल षटकाराने सुरुवात केली त्यांनी सुद्धा. मोठ्या मॅचचा खेळाडू आहे.
अशा अनेक मोठमोठ्या स्पर्धा एजाज कुरेशीने आपल्या फलंदाजीच्या बळावरती जिंकून दिलेल्या आहेत. त्याच्यामुळे मोठ्या मॅच मध्ये मोठ्या मॅचचा जरूर जो प्रेशर असतो तो कसा हँडल करायचा हे त्याला ठाऊक आहे आणि तो सध्या खेळताना सुरू केलाय. 21 धावा स्कोर कार्ड वरती. 21 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा मनोज साठे. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर एजाज कुरेशी, निखिल जाधव ही जोडी ताई पॅकर्स आरजे ग्रुप देवत साठी. ऑप्टमच्या बाहेर अप्पर कट फेकून दिला पॉइंटच्या दिशेने. लांबच लांबवर फटका पाहायला मिळालाय. 6 धावा एजाज यांच्या बॅट मधून सिक्सर. पंच बडे मंच पे ये बडा पंच आणि मोठ्या मॅचचा खेळाडू मोठा खेळ या ठिकाणी साकारतोय. बॅकफुटला गेले, मागे वजन मागच्या पायावर ट्रान्सफर करत असताना पूर्णपणे वीत मिळाली, जागा मिळाली आणि त्याचा फायदा एजाजनं उचललाय. यावेळेला जर पाहिलं तर उसळीचा अंदाज घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी होता एजाज यांचा आणि त्या ठिकाणी चॅलेंज केलंय. एजाज कुरेशी यांनी घेतलेला रिव्ह्यू पाहिला मिळतो उसळीसाठी, हाईटसाठी. रिव्ह्यू आहे आणि त्याचा वापर आता या ठिकाणी फलंदाजी करणाऱ्या संघानं जरूर केलेला. या अगोदरचा रिव्ह्यू त्यांचा सक्सेस झाला होता आणि पुन्हा आता रिव्ह्यूची मागणी करण्यात आली. काल मात्र पाऊस मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळाला. आज ऊन पावसाचा खेळ राहिला. काही संघांचा फायदा झाला, काही संघांचा तोटा झाला, परंतु मजा येते इकडे सुद्धा मॅचला. 3 मोठ्या स्पर्धा 70-70 स्पोर्ट्सच्या माध्यमातून येत आहेत आणि तिन्ही स्पर्धांचं एक वैशिष्ट्य आहे. नॉर्मली शनिवार रविवारच्या स्पर्धा असतात आणि कोणाचेही टुर्नामेंट खराब होऊ नये किंवा क्लॅश होऊ नये म्हणून सगळ्याच्या सगळ्या स्पर्धा ऑड आहेत. तिन्ही स्पर्धा ही सगळ्यात महत्वाची बाब आहे. व्हाईट बॉल टीव्ही अंपायरचा निर्णय या ठिकाणी आलेला. येस 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 नो बॉल. नो बॉल या ठिकाणी घोषित केला जातोय. पंचांकरवी जास्त उसळी पाहायला मिळाली. एजाज पायात राहिले कारण उंचावरून गेला होता हा बॉल. म्हणून साठी पुन्हा एकदा या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. पुण्यातील एक चांगले अष्टपैलू खेळाडू आहेत समोर पुण्याच्या सिंदापूरचे एजाज. यावेळेला बिग हिट एजाज यांच्या बॅट मधून फेकून दिलाय बॉल सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावांसाठी एजाज कुरेशी ब्रँडेड फटका सिक्सर. काय फटका खेळलाय. षटकारांमध्ये आता डील करत असताना बाउंड्रीज मध्ये रन्स प्राप्त करतोय. पुन्हा एकदा अधिकचा उसळी घेणारा बॉल आणि थोडासा शरीराकडे येणारा बॉल होता, त्याच्यावरती आक्रमण आपल्याला बघायला मिळालं. मिड विकेट एक षटकार आपण पाहिला पॉइंटला. कव्हर्स मध्ये चांगल्या रन्स बनवले आणि आता मिड विकेट. 34 धावा धावफलकावर आहेत एजाज कुरेशी. हा बॉलला थोडीशी उसळी जास्त होती. त्यांना अपेक्षा होती की हा फटका लांब जाईल, परंतु बॅटच्या टोकाला लागला. एक धाव घेतली, दुसऱ्या धावेसाठीचा कॉल दिला आणि डेंजर एंडला होते निखिल. अर्ध्या विकेटवरच होते. जर का तिकडे बॉल कलेक्ट झाला असता निखिलला माघारी परतावं लागलं असतं, परंतु तसं नाही झालं. बचावले गेले. 2 धावाही आल्या. थोडीशी आपण सुस्तीभरी फिल्डिंग त्या ठिकाणी बघितली. बॅटर एका धावेवरती रिलॅक्स होत होते असं वाटलं की ज्याप्रमाणे ह्याच्यात चालत निघाला होता, परंतु निखिल ह्याची रनिंग आपण पाहिली तरी त्यावेळेला थोडीशी आपल्याला लेझी पाहायला मिळाली. जरूर विकेट त्याची धोक्यात होती, परंतु साठेला बॉल कलेक्ट करता आला नाही आणि त्याचा फायदा आता फलंदाजाला होतोय. 2 धावांनी स्कोर पुढे गेलेला आहे. धावफलकावरती 36. फार
मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल आता या ठिकाणी ताई पॅकर्स आरजे ग्रुप या टीमच्या आपल्याला बघायला मिळते. 1.4 अवघं दुसरं षटक यावेळेला मार्गस्थ आणि 36 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने जाऊया ज्या ठिकाणी एजाज जबरदस्त बॅटिंग करतायत. 36 झालेत. हा फुल टॉस आहे, त्याला कव्हर्सला धाडण्याचा प्रयत्न राहिला. इकडेही खाली क्षेत्रच निवडलं आणि हा बॉल सीमारेषेच्या पलीकडे पाठवताय. 4 धावा. बघता बघता धावसंख्या 40 वर पोहोचलेली आहे. ऑफसाईड भरपूर स्ट्रॉंग आहे एजाज कुरेशीचे आणि त्याच झोन मध्ये तो जास्तीत जास्त रन्स बनवतोय सध्या तरी. पॉइंट आणि एक्स्ट्रा कव्हर या बाउंड्री लाईनला जास्त त्यांना टार्गेट केलं. आता गोलंदाजाने ह्या गोष्टीचा विचार करावा लागेल. यावेळेला अगदी पायावर बॉल करण्याचा प्रयत्न होता. निघाल्या बॉल स्क्वेअर लेगला. एक धाव तिकडे घेतली गेली आहे आणि एकावरच समाधान मानावं लागेल. त्याचं कारण आहे क्षेत्ररक्षक आलेत आणि स्थिती सुद्धा चांगलीच आहे. 2 ओव्हरमध्ये 41 धावा. पण आता रिस्क उचलण्याचा प्रयत्न करणार नाहीयेत कारण अशा प्रकारे धावबाद व्हायचं नाहीये. या अगोदरच्या 2 बॉल पूर्वी आपण पाहिलं की निखिल जाधवची विकेट जरूर आपण पाहिलं तर जवळजवळ ती गेल्यातच जमा होती परंतु तिथे ते बचावले. त्याच्यामुळे आता इथून थोडेसे रिस्क धोका कमी पत्करतील असं दिसून आलं आणि त्याच्यामुळे एकच धाव या बॉलवर पूर्ण केली. 2 ओव्हरचा केस संपला. 20.50च्या सरासरीनं 41 धावा स्कोर कार्ड वरती इथे लागल्यात. एकही गडी गमावलेला नाहीये. ताई पॅकर्स सध्या चांगल्या स्थितीमध्ये ताई पॅकर्स आरजे ग्रुप देवत हा संघ इकडे पाहायला मिळतोय आणि कमबॅक करावं लागेल इथे आता श्रीतेज 11 चरोली पुणे संघाला. निखिल अजूनही शांतच आहे म्हणावं लागेल. पहिल्या बॉलवर षटकार मारल्यानंतर जास्त स्ट्राईकही नाही मिळाली. स्ट्राईक जास्तीत जास्त एजाज कुरेशी यांनी घेतली आणि 11 बॉलमध्ये 29 वर ते खेळत आहेत. या मॅच मध्ये मात्र जो अर्धशतक करेल त्याला 10,000 रुपयाचा पुरस्कार सुद्धा संघ मालकांकडून आहे. अशा प्रकारची जी पारितोषिकं असतात ती जरूर आपल्या खेळाडूंना एनकरेज करत असतात. पहिल्या डावातील अर्धशतकासाठी आहे ते अमरदादा परोळेकर यांच्याकडून हा पुरस्कार. जाऊयात आपण मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी एजाज कुरेशी समोर जर पाहिलं तर मागील मॅचचा की फॅक्टर हे सुद्धा राहिले होते. विकी कलमे लातूर एक्सप्रेस गोलंदाजीसाठी काही काळ मुंबईमध्ये साई लिहून परळसाठी देखील क्रिकेट खेळलेले आहेत विकी. यावेळेला तर आणखी जबरदस्त होता. अगदी टाचेवर आले आणि प्रथमेश राठोड सुद्धा राहिले होते. तिसरी ओव्हर सुरू आहे आणि धावसंख्या 65. हा यानंतर 65 धावा स्कोर कार्ड वरती आणि अवघं तिसरं षटक सुरू आहे सर. 65 धावा एक मोठी धावसंख्या उभारली आहे. कमबॅक होऊ शकतं. एखाद दुसरं मागील मॅच मध्ये देखील 2 षटकांमध्ये फक्त 15 धावा आल्या होत्या. तसं एखाद दुसरं षटक श्रीतेजला हवंय. यावेळेला मात्र पॉइंटच्या डोक्यावरून फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. रेस लागली तिकडे बॉल आणि फिल्डर यांच्यामधील शेवटी जिंकली आहे बॉलनेस. 4 धावा. फक्त बाउंड्रीज मध्ये डिलिंग. यावेळेला थोडासा बाहेर निघणारा बॉल विथ द स्विंग कट केला इनफिल्डच्या डोक्यावरून. बॉल सर पॉइंट बॉर्डरच्या पलीकडे आणखी एक चौकार आला आणि याचबरोबर 3 षटकांच्या समाप्तीनंतर 69 धावा. असं वाटते की बॅटिंग करण्यासाठी श्रीतेज 11 चारोली पुणे हा संघ फेवरेट आहे ताई पॅकर्स आरजे ग्रुप साठी. पहिल्या मॅच मध्ये 143 धावा याच संघाच्या विरोधात बनवल्या होत्या. त्यावेळेला निखिल जाधव हात तुटून पडला होता आणि यावेळेला आपण पाहतोय एजाज कुरेशी 17 चेंडू 57 धावा इंडिव्हिज्युअली त्याच्या बॅटमधून. योगायोगाने पहिल्या डावात या अगोदरच्या मॅचला सुद्धा ताई पॅकर्स आरजे ग्रुप देवतने श्रीतेजच्या 11च्या विरुद्ध पहिल्या 3 ओव्हरमध्ये 69च केल्या होत्या. आता सुद्धा 69 झालेले आहेत. पाहूया विकेट घ्याव्या लागतील आणि त्याच्यासाठी प्रथमेश राठोड यांना आणलंय. मागील मॅच मध्ये 3 विकेट मोक्याच्या क्षणी घेऊन टीमला मॅच मध्ये आणलं होतं आणि त्याही बरोबर पहिल्या मॅच मध्ये ज्या वेळेला दोघांचा सामना झाला होता तेव्हाही 1 षटक 8 धावांचं याच प्रथमेश राठोड सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील हराळवाडीच्या या खेळाडूने ग्रामीण क्रिकेट हराळवाडीसाठी खूप चांगलं खेळतायत आणि याचा आयकॉन म्हणून महाराष्ट्र कर्नाटक राज्यात क्रिकेट थोडंसं जास्त खेळतात. सोलापूरच्या असल्या कारणाने जवळ आहे आणि विजापूर आणि परिसरामध्ये सातत्याने मॅचेस खेळायला जातात सुद्धा कर्नाटकात. निखिल जाधव समोर जर पाहिलं तर प्रथमेश राठोड. निखिल फटका फसलाय. राठोड
याही मॅच मध्ये राऊडी ठरताना पाहायला मिळत आहेत. त्यांची गोलंदाजी खऱ्या अर्थाने की फॅक्टर श्रीतेजसाठी पहिल्या मॅच पासून राहिली आहे. मोठी विकेट घेतली आहे. निखिल आउट. याच निखिल जाधवनं या टीमच्या विरोधात मागच्या सामन्यामध्ये शतकीय डाव साकारला होता, परंतु आता या मॅच मध्ये त्याला फक्त 8 डावा जोडता आल्यात. हे पहा, अगेन्स्ट टर्न सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. स्विंगला कापता आलेलं नाहीये. बॅटची लिडिंग एज घेत असताना या ठिकाणी निखिल जाधव आउट होतोय. चांगला झेल पकडला बॅकवर्ड पॉइंटला आणि इथे पहिला धक्का. फायनली भागीदारी, पार्टनरशिप ब्रेक करणं गरजेची होती आणि ती भागीदारी आता या ठिकाणी तोडली आहे प्रथमेश राठोडनं. कसं आहे ना की सर, आपण चर्चा करत होतो की या टीमच्या विरोधात पहिल्या मॅच मध्ये देखील 69 धावा होत्या. एखाद्या खेळाडूचं मैदान लकी असतं, त्याला ते मैदान आवडत असतं, किंवा एखाद्या खेळाडूला एखादा प्रतिस्पर्धी आवडत असतो. जसं की एक्झाम्पल आपण देऊया, ट्रॅव्हिस हेड जेव्हा जेव्हा भारताच्या विरुद्ध आला तेव्हा तेव्हा त्यानं चांगली खेळ साकारली आहे. इव्हन आपण के.एल. राहुलचा विचार करूया. जेव्हा जेव्हा इंग्लंड संघ आणि भारतामध्ये कुठल्या प्रकारचे सामने होऊ द्यात, के.एल. राहुलची बॅट नेहमीच झळपली आहे. पाहूया कशा प्रकारची कामगिरी या ठिकाणी. या धावसंख्येला क्रिकेटमध्ये सुरुवात करून चालत नाही, शेवट करावा लागतो, सातत्य ठेवावं लागतं. मॅच मोठी आहे 7 ओव्हरची. उद्या मात्र 8 ओव्हरच्या मॅच पाहायला मिळणार आहेत. नागेश वाडेकर म्हणजे नागा बॅटिंग साठी येताना पाहायला मिळत आहेत. मुंबईच्या अंधेरीचे खेळाडू जोडीला, पुण्याचे इंदापूरचे खेळाडू बॉलिंगला, सोलापूर. इकडेही जर पाहिलं तर टप्पा पडल्यानंतर बॉलला कट करतायत. म्हणजे रबर बॉल क्रिकेट किंवा पावसाळी क्रिकेट प्रथमेश साठी हे नौका असावं, परंतु त्यांनी आज बॅटिंग बॉलिंग दोन्ही मध्ये प्रभावित करणारी कामगिरी केली आहे. हो, इकडे टप्पा पडल्यानंतर जर पाहिलं तर शरीराचा वेध घेणारा बॉल पाहायला मिळतोय. राठोड चांगली कामगिरी या ठिकाणी करताना पाहायला मिळत आहेत आणि त्याचा उल्लेख आपण केला होता. त्याही अगोदर ज्या वेळेला दोन्ही मॅच झाल्या यामध्ये प्रथमेशची बॉलिंग हा की फॅक्टर राहिला. बॉल वळवतात, आता त्यांना माहिती आहे की बॉल सुकलाय, खेळपट्टी थोडीशी सुकली आहे, तिकडनं बॉल काहीसा टर्न देखील करताना पाहायला मिळतात. प्रथमेश हा बॉल पुढे टाकलाय, तिकडनं वळवण्याचा प्रयत्न केला जातोय. टप्पा बदलला, बॉलला टर्न करण्याचं काम आणि सोपं नाहीये. लगातार चौथा बॉल डॉट टाकलाय, त्यामुळे प्रथमेश राठोड यांचं कौतुक करावं लागेल. हा खेळाडू आज प्रभावित करताना पाहायला मिळाला आणि आपल्या बॉलिंगचं कौशल्य दाखवताना पाहायला मिळालंय. ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल कव्हरचा धाडलाय, तिकडे फिल्डर एफर्ट्सला जबाब होते. बॉल थांबवण्याचा प्रयत्न मात्र त्या ठिकाणी नाही यशस्वी झालाय. चांगले प्रयत्न त्या ठिकाणी रोहित खरात त्या ठिकाणी होते, प्रयत्न चांगले केले, परंतु चौकार आलाय. चांगला एफर्ट होता. हे पहा, यावेळेला चेंडूचा पाठलाग केला, अक्षरशः स्वतःला झोकून दिले. डायव्ह लगावत असताना झेल घेण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याला बीट करून बॉल सरळ निघून गेला. चौकार. वेगवान बॉल, थोडासा वेग काढायला गेले, त्याचाच फायदा या ठिकाणी नागाने घेतला. हा बॉल सीमारेषच्या पलीकडे. पहिल्या 4 बॉलला एकही धाव नाहीये, 2 बॉलला मात्र 10 धावा. थोडेसे नाराज तर प्रथमेश असतील, परंतु 10 धावा आल्यात आणि मागील 3ही षटकांच्या तुलनेत ओव्हर चांगली राहिली. हो, शेवटच्या 2 बॉलवर जरी 10 रन्स आल्या, परंतु एक महत्वाची विकेट निखिल जाधवला त्यानं आउट केलेला आहे. आणि नागाला कसं विसरून चालेल, त्यानंही मागच्या सामन्यामध्ये हारला, जो सामना करत दाई पॅकर्स संघ हारला, ते अर्धशतक झळकावलं होतं. म्हणजे या विकेटवर कसं खेळायचं हा आता अनुभव त्याच्याकडे आलेला आहे. आणि अगदी याच मैदानात 10 लाख रुपये पारितोषिकाची स्पर्धा, स्वर्गीय महेंद्रदादा चषक, जे दिना पाटील साहेबांची स्पर्धा होती, त्यामध्ये मालिकावीराचा पुरस्कार ज्यावेळेला मुंबई जिंकली होती, जिल्हा निहाय क्रिकेट, आणि मालिकावीराचा पुरस्कार ज्यावेळेला मिळाला होता याच खेळाडूने. आणि आता धनंजय बिनताडे यांना आमंत्रित करण्यात आले.